हो 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 हो, बघते बघते. काय सांगताय तुम्ही? खरंच? हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. अहो हे घ्या, सुलभा काकूंचा फोन आला होता. त्या सांगत होत्या की तुमचा फोटो आलाय पेपरमध्ये. तुम्ही स्वाद आस्वाद सुरू केलाय ना त्याच्याबद्दल. पेपर कुठे? मला काय माहित, मी आत्ता येतोय आंघोळ करून. अगं बाई, त्यांनी टाकला नाही की काय अजून? अहो मला खरंच इतका आनंद झालाय ना. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही खूप छान होईल, तुम्ही सुरू करा. अगं मी पेपरच नाही दिसत आहे. पेपर कुठे आजचा? टाकला कसा नाही त्यांनी अजून? हा बघा इथे पेपर. हे घ्या घ्या घ्या, बघा बघा. काय बघू बघू, हे काय असा फाटला काय पेपर? अगं बाई खरंच की, असं कसं फाटलाय? हा काहीतरी अन्नात फाटला वाटतं. छे 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 छे. हा ही बघ बातमी. अभिजित राजे यांची पुन्हा स्वाद आस्वाद मध्ये एंट्री. खाणं आणि गप्पा या दोन गोष्टी एकत्र आलेल्या कुणाला आवडत नाहीत, आणि याच तुमच्या लाडक्या दोन गोष्टी एकत्र घेऊन आले आहेत तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके शेफ अभिजित राजे त्यांच्या सदावार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्वाद आस्वाद. तेव्हा आता पुन्हा रंगणार गप्पांची आणि चटपटीत खाण्याची महफिल. अभिजित राजे यांच्या पुनरागमनासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आहे खरी? नाही, तुमचा फोटो दिसतोय नीट. हा, ही बाई कोण आहे? तो फोटो फाटलाय, कसं करणार? म्हणजे बरोबर त्या चेहऱ्यावरचा पेपर कळू नये म्हणून कोणी कुरतडला असेल का? तुला काय म्हणायचं, तो फोटो मुद्दाम कोणीतरी फाडलाय? हो. काय असं कोण कशाला करेल? मला कळू नये म्हणून. मला खरं सांगा, तुम्ही केलंयत ना हे? ही बाई कोण आहे ते मला कळायला नको म्हणून? ए बाई, असं काही नाही का बाई. हे छापून आलेलं आहे, मला माहित नव्हतं. मी आता तुझ्या समोर आंघोळ करून आलो. हो, ते फक्त मला दाखवायला. काही नाही, तुम्हाला नक्की माहिती असणार की बातमी येणार आहे. तुम्हाला हेही माहिती असणार की हा असा फोटो छापला जाणार आहे. नाही तर त्यांच्याकडे हा फोटो कसा गेला सांगा मला तुमचा? बाई, प्रेसवाल्यांकडे असे जुने ढीगभर फोटो असतात, त्यातला कुठला तरी वापरला असणार. ठीक आहे, काहीतरी काय. हा कुठला जुना फोटो कुठे? हा नवा फोटो आहे तुमचा, अलीकडचा फोटो आहे. मला खरं सांगा, तुम्ही कोण आहे ही बाई? अगं नाही ग बाई, मी खरंच नाही ओळखत. आता 100 लोक भेटतात मला, ते कोणाकोणाची नाव लक्षात ठेवू? ही बाई तुम्हाला एवढी खेटून जवळ उभी आहे म्हणजे नक्की तुमच्या ओळखीची असतात. मला नाही ग बाई, माझ्यावर विश्वास ठेव. मला खरंच ही बाई कोण आहे ते माहित नाही. माहित नाही? मग मला एक सांगा, बरोबर तिचाच चेहरा कसा हो कुरतडला गेला? ह्याचं काही उत्तर आहे का तुमच्याकडे? नाही, याचं काही उत्तर नाही माझ्याकडे. पण अगं, माझ्याबद्दल 100 वेळा पेपरमध्ये बातम्या येत असतात. मला काही त्याच्याबद्दल कौतुक नाही. तर तू सांगत आलीस म्हणून, पण नकोच ना त्या ह्याच्यावर ना आपल्यामध्ये वाद नको. मला तरी कुठे वाद घालायचा आहे? ही बाई कोण आहे ते मला सांगा, म्हणजे मी वाद घालणार नाही. आई, आई माझी अभ्यासाची पुस्तकं उंदराने कुरतडली. उंदीर? काय चाललंय घरात? उंदीर कसा आला? बघा बघा बघा, त्या उंदराला आधी बाहेर हाकला. तुम्हाला माहितीये मला किती भीती वाटते. कुठे असेल तो उंदीर? थांब 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 थांब, तू जरा शांत राहा. सो मला सांग, तू उंदीर बघितलायस का? नाही, बघितला नाही. हा, तिने उंदीर बघितलाच नाही. तू उगीच पॅनिक होतेस. चहा कुठे माझा? शांतपणे चहा पितो जरा. काय रे भबड्या, अरे किती घाबरवलंस मला तू. तुला माहितीये ना मी किती घाबरते उंदराला. ते आई हे बघ ना, हे उंदरानेच केलंय, अजून कोण करणार आहे? म्हणजे कुठेतरी उंदीर आहे. तू शोध बाबा, शोध. मला इतकी भीती वाटते ना सोहा, मला रंगावरती शहारे येत आहे. मला केळस आहे मी त्या उंदराची. शी आई नको ना पॅनिक होस. एवढासा आहे का उंदीर? अरे एवढासा म्हणाला. काय झालं? काय झालं? बाबा घरात ना आपला उंदीर शिरलाय. उंदीर? हो. तो कसा आला? त्याला बाहेर काढा आधी. तेच काकू, अर्धी वाटी साखर दे ना. हो देते. अगं काय शोधताय? आमच्या घरात ना उंदीर आलाय. कुठे? तेच तर शोधतोय आम्ही. नक्की आला का? नाही तर आपलं नुसतं फिरताय इकडे तिकडे. कन्फर्म उंदीर आलेला आहे. त्यांनी माझ्या चार्जरची वायर कुरतडलेली आहे. आता मला फोन चार्ज करता येणार नाही. आता कसं होणार? थांबा, मी माझा चार्जर आणतो. अरे नाही बबड्या, खरं म्हणजे ना काल यांचा चार्जर सापडत नव्हता ना, तर तुझा चार्जर मी यांना दिला होता. म्हणजे हा माझा चार्जर आहे? हो सॉरी. काय चाललंय या उंदराचं? खरंच अहो, वेळीच बंदोबस्त करा उंदराचा, नाहीतर तो कपडे वायर सगळं काही कुरतडून टाकेल. काय माहिती काय, हे लोक वेंदळेत. हे कुठेतरी इकडे तिकडे ठेवता सामान, म्हणून उंदराला फावतो ते. मी माझे सगळ्या वस्तू, महत्वाच्या सगळ्या वस्तू कपाटात बंद करून ठेवल्यात. अजिबात त्याला कळणार पण नाही. दत्ताजी, मी काय म्हणतो, एकदा चेक करून घ्याच. असं म्हणतोस? ठीक, मी बघतो. चला, मी पण येते तुमच्या. उंदर मामा तिकडे इकडे 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 बघ. कुठेतरी इकडे आवाज आला. हो ना, बघ 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 तिकडे बघ रे. हो सॉरी.
नाही म्हणजे तो पेपर उंदरानेच कुरतडला होता. किती 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 बोललीस ग? हो पण सॉरी म्हटलं ना आता मी. तरी पण तुम्हाला एवढं खेटून उभी राहणारी ती बाई कोण आहे ते कळलंच पाहिजे मला. मी सुलभा काकूंच्या पेपरमध्ये बघते. अगं काय म्हणालीस? आणि तुम्हाला ते साखर हवी होती ना, देऊ का? नाही आता साखर नको. आता मिशन उंदीर. उंदीर सापडेपर्यंत मी इथून कुठेही आणणार नाही. यांची काळजी नको का घ्यायला? असोरी माझं महत्वाचं पेपर उंदरांनी खाल्ली. हे बघ. अगं बाई दाखवा बघू. हे बघा. बघू बघू ते बाबा. बघू दे. अहो खरंच की कुठे हा उंदीर? स्वयंपाकघरात. चला 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 चला. अगो बाई होय हे बघा काय. अहो हा काय काय पिठाचा डबा. कच्चं पीठ खाल्लंय त्यांनी. पोळ्या तशाच आहेत. अगं मग तू भाजी पोळीचा रोल ठेवायचास ना, म्हणजे खाल्लं असतं त्यांनी. कोरडी पोळी गेली नसेल त्याला. अहो काय हे मस्करी करायची वेळ आहे काही. उंदीर शिरलाय आपल्या घरात. बघा कशी नासधूस करून ठेवली त्यांनी. अगं नाही तर काय, त्या उंदराने कच्चं पीठ खाल्लं म्हणून वाईट वाटतं तुला? अहो बघा ना किती घाण करून ठेवली आहे. अगं नुसतं पीठ नाही, हे बघ टोमॅटो बटाटे सगळंच खाल्लंय. तेच ना केवढी नासधूस केली बघ त्यांनी. बापरे सकाळी सकाळी डोक्याला ताप. वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे, नाही तर काही खरं नाही. शोधा शोधा, इथेच कुठेतरी असेल तो. बापरे अहो मला तर इतकी भीती वाटते. बाहेर बाहेर. चला चला चला. चला बाहेर आवाज आला ना. हो हो तिकडे तिथून तिथून आवाज आला. सोहम तिकडे जा तिकडे जा. ए तो बघा आला. कुठे गेला? पहा कुठे गेला. अहो तिकडे बघा तिकडे 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 बघा तिकडे बघा. अहो पकडा. अहो, सापड. हाकला हाकला त्याला हाकला. टेबला खाली गेला. टेबला खाली गेला. तुम्ही तिकडे 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 पळाला बघा बघा. पडशील. नाही नाही मला भीती वाटते. आसावरी पडशील खाली. काय दिसतच नाहीये. कुठे गेला तो? कुठे गेला? कुठे? अरे हळू तो बघा आजोबा. तिकडे पळाला तिकडे पळाला. यार गायब झालं. अरे देवा, एवढ्या मोठ्या घरात या उंदराला पकडायचं कसं आता? आपण एक काम करूया, औषध आणूया. हा उंदीर मारायचं औषध घेऊन येऊया. चला. नाही नाही हा असं नको करू सोहम. मारायचं बिरायचं नाही त्याला. त्याला पकडायचं आणि मग सोडून द्यायचं. फर्स्ट क्लास. तू पकडून दे, आम्ही सोडून देतो. तुम्हाला माहितीये ना मला भीती वाटते. मी कशी पकडणार? अगं आसावरी त्याला पकडणं अवघड आहे. हो ना. अहो पण औषध घातलं ना की ते बाहेर निघून जातात. हो की रे हो? अहो पण घरात काय किंवा बाहेर काय शेवटी ते मरतातच ना जाऊन. मी एक काम करतो, तो चिकट पेपर घेऊन येतो बस. हा हे चांगलंय. त्याने ते मरणार नाही. हो मरणार नाहीत पण बिचारे चिकटून राहतील ना त्या पेपरला. त्यांना काही खायला प्यायला मिळत नाही. उपासमारीने मरतील ना. आता काय करायचं? मला काय वाटतं आपण असं करूया का, आपण पिंजरे आणूया. हा म्हणजे तो उंदीर त्या पिंजऱ्यात अडकेल मग त्याला नेऊन सोडून टाकता येईल ना बाहेर. तू आमच्या बाजूने आहेस की उंदराच्या बाजूने आहेस आई? मी माणुसकीच्या बाजूने. जगा आणि जगू द्या. बरं ठीक आहे, पिंजरा घेऊन येतो. मी पण येतो. हे घे, शोधा तुम्ही उंदीर. चल सोहम. येस. लवकर या. ये सोहम, आम्ही पिंजरे घेऊन आलोय. बरं झालं बाई तुम्ही आलात.
हा ये ये हा ठेव इथे 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 आतल्या बोलतो आतल्या बोलतो आता नाही ठेव ठेव तिथे 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 रे हा शाबास अरे वा लाव. आणि तोंड 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 इकडे इथे इथे या बाजूला या बाजूला. हा तिकडं असा जर तिकडनं आला ना हा. डायरेक्ट पिंजरा टाक अडक चला तर दत्ताजी एक पिंजरा तिकडे किचन जवळ ठेवूया. चला हरकत चला. नो प्रॉब्लेम चला 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 हळू 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 हळू. हळू हळू एकदम हळू. आता एक इकडे लावूया एक तिकडे लावूया. ठीक आहे सो एक तिकडे डायनिंग टेबलच्या मागे लाव. हा. आम्ही इकडे लावतो. येस आता सापळे लावलेले आहेत. अरे असं कसं सापडेल उंदीर त्याला काहीतरी लावायला पाहिजे ना खायला त्या वासाने येतील ना उंदीर. ओ हे घ्या पोळी ऐकलीये, तेल लावलेली पोळी आहे, तेलाच्या वासात येईल ना उंदीर. गरम पोळी आहे का? नाही तर उंदीर मामा म्हणतील आम्हाला आसावरी काकूंनी शिळी पोळी दिली. ओ काय किती चेष्टा करता, बस ना आता. नाही, नाही. घ्या मला तिथे लाव. अरे तिकडच्या पिंजऱ्यात लावायचे ना. हो हो हे घे, हे घे. चला 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 काढ 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 तो पिंजरा. नीट लाव रे नीट ठेव लाव. मी धरतो तो. लाव हे हा सोहम मोठा तुकडा लावा चांगला, त्याला कळलं पाहिजे. हा. मी धरून ठेवतो. हा लावा. अहो सावकाशा त्याच्या हातावर होईल बंद. नाही, नाही. बरोबर बरोबर. हा हा. हे- बंद होऊ देऊ नका. नाही चला जरा लांब लांब उभे राहू. चला, या. चला चला या चला. इथे. चला शी बाबा काही मज्जाच येत नाही. किती वेळ वाट बघायची त्याची. आपण हे उभे राहिलो तो येणार आहे का तो आपण जरा लांब उभे राहू. चला चला इथे उभं राहून आपण बघूया बघूया शांत. अहो पण तो दुसरा पिंजरा इथून दिसतच नाहीये. ए, मी जाऊन बघून येऊ. काही आवाज ऐकू येतोय का हो? आवाज आला ना आवाज आला? हो मला वाटतं तो किचन जवळच्या पिंजऱ्यात अडकला. हा, चला, 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 चला. अरे ते पोळी गायब आहे. हा उंदीर लबाड आहे. पोळी गपचूप खाल्ली आणि पिंजऱ्यात न अडकता पळ काढलं त्यांनी. पण त्याला असं पळता येत असेल त्याला पकडायचं कसं? त्याने ना वरच्यावर पोळी पळवली असणार. आपण असं काहीतरी त्याच्यात ठेवायला पाहिजे जे त्याला तिथे बसून खावं लागेल. हा भजी करू का मी? भजी? तू आता उंदरासाठी भजी करणार आहेस आई. अरे ए चेष्टा करू नको तिची. बरोबर बोलते ती. असं रे तू एक काम कर कांदा आणि बटाटे भजी करायला घे. आम्ही तोपर्यंत उंदीर शोधतो. चला चला तुम्ही या. चला मी मदत करते तुला. चला, ह्या बाजूने मी जातो ह्या बाजूने तू हो. काय जरा हसायला काकू?
अगं, उंदरासाठी स्पेशल भजी बनले जात आहेत. नशिबाने उंदीर कुलकर्ण्यांच्या घरी आलाय. खरं सांगू का, उंदराचं नुसतं निमित्त आहे. ते बाहेर जे तिघं बसलेत ना, ते बघा भज्यांवर कसे ताव मारतायत ते. आहा. कुरकुरीत होते पण. अ, अहो, काय करताय तुम्ही? आई काय मस्त वास येतोय का भज्यांचा. अरे, तोंडाला पाणी सुटतंय. पण ही भजी उंदरासाठी आहे. एक घे दे ना. नको म्हटलं नाही, भजी उंदरासाठी आहेत. आमच्यासाठी पण बनव ना. बघू. जा बरं, जा तुम्ही दोघं बाहेर जा, उंदराला पकडा जा. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, बघितलं ना दोघं. सोम, तुला सांगतो हे कन्फर्म उंदराच्या बाजूने, आपल्या बाजूने नाहीये. उंदराला पकडा आधी. घ्या. अरे वा 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 वा, भजी. आम्हाला वाटलं तू फक्त उंदरांसाठी भजी करतेस की काय. नाही, थोडी तुमच्यासाठी केली आहे. त्या निमित्ताने भजी खायला मिळेल. पण सोहम, पहिल्यांदा पिंजऱ्यामध्ये भजी ठेवा. आधी आम्हाला खाऊ दे ना. अरे माझ्याशिवाय भजी खाता तुम्ही? अहो, असं कसं? मी थांबले ना तुमच्यासाठी. तुम्हाला उडी सांगितलं थांबायला? बाबा या, बसा बरं तुम्ही. मी बोलवायला येणारच होते तुम्हाला. हा. घ्या. हा, मी पटकन ना थोडा चहा घेऊन येते सगळ्यांसाठी. अरे वा, वा वा वा. उत्तम झाले भजी. उंदीर सापडो का न सापडो, पण उंदराच्या निमित्ताने आपली भजी खायला मिळायचा आनंद मिळाला हे खरं. तर या ठिकाणी ही जी काय भजी पार्टी आहे, ही आपल्याला उंदीर मामांमुळे शक्य झालेली आहे. त्यामुळे आपण आज उंदीर मामांसाठी टोस्ट रेज करूया. 3 cheers फॉर उंदीर मामा. हिप हिप हुर्रे, हुर्रे. हुरे. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. पुरे. वाह. वाह. Complete. बबड्या, अरे ती ठेवलीस ना भाजी पिंजऱ्या. हे काय? सगळी भजी संपवली तो काय हे? उंदीर! ए, जा, 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 झाडू बघ, झाडू बघ, जा. अरे तुमच्या आरडाओरडीमुळे तू उंदीर पितरलाय. पळतो इकडून तिकडे तिकडून इकडे. असं काय करताय? सो बघ बघ बघ. अहो, कुठे असेल? तिकडे खिडकीकडे गेला. खिडकीत गेला. चला चला. पळाला. अहो, गेला गेला मी बघितलं. आता न दारं खिडक्या बंद ठेवा, म्हणजे पुन्हा नाही यायचा तो. हो, बरं झालं गेला एकदाचा उंदीर मावा. मला तर थोडी भीती वाटत होती. बरं झालं हे होते म्हणून. असं बघा, आपल्याला वाचवायला आले नव्हते, ते स्वतः घाबरत होते. कोंबडीचे मी घाबरतो. उंदराला मी घाबरतो. नाही नाही, आम्ही घाबरत होतो. चला, उंदीर प्रकरण संपलं. आता भजी प्रकार आहे. आज भजी चला 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 चला. उंदीर! उंदीर!